8 वाजले, परफेक्ट 8 वाजलेत. 8:25 ला ही पहिली इनिंग संपली पाहिजे. पहिला चेंडू शरीरावरती होता, धाव घेण्यासाठी प्रयत्न, पहिली धाव ओपन झाली. सोमजाई 11 सावळे संघाची पहिली धाव इथून ओपन झाली. श्री 11 बोपेले संघ श्री 11 बोपेले संघाचा गोलंदाज जो खरं तर मागच्या 2 वर्षामध्ये संघाला ॲज अ ऑलराऊंडर मधून लीड करतोय, तो साहिल मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 1 धाव. रोहिदास जुळे आणि अमर धुळे ही सलामी स्वीकारत असताना धावसंख्येचा श्री गणेशा. रोहिदाससाठी हा चेंडू, डॉट बॉलची फेक. सोमजाई 11 सावळे संघासाठी हे क्रीडांगण नेहमी लकी ठरलंय, कारण ज्या वेळी सोमजाई 11 सावळे संघ डेच्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळलाय त्यांनी ट्रॉफी जिंकलेले आहेत. त्यामुळे आता नाईट टुर्नामेंट जिंकायची आहे, त्यासाठी पहिल्यांदाच सामना येतो बोपेले संघाचा. फुल टॉस, रोहिदास जुलेच्या बॅट मधून पॉइंटला बीट करत चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेखा पार. पहिला चौकार सोमजाई 11 सावळे संघाची सुरुवात. साडेसातला चालू आला बाबा द्या गोपेला आलंच नाही. थँक्यू डीजे. बघा फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी क्रॉसिंग लाईन तिथे आखण्यात आलेली आहे. विके आपण अजून त्याच्यावरती जरा रंगरंगोटी करता आली तर बघा, क्रॉसिंग लाईन आहे, दुसरा फलंदाज त्या लाईन पर्यंत येणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. कारण आताच्या स्पर्धामध्ये नियम कडक आहेत आणि कडक नियमावलीची खरोखर गरज आहे, कारण ऑन टाइम येणं, मॅच सुरू करत असताना 25 मिनिटात इनिंग कशी संपेल याकडे लक्ष द्या. बरोबर 8 वाजता हा सामना सुरू झालेला आहे. श्री 11 बोपेले संघ आणि त्यांच्या विरोधात सोमजाई 11 सावळे. अजिंक्य पवार यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्वा त्यांचंही सहर्ष स्वागत. धावा इथून करायच्यात आणि कर्णधाराचा हा षटकार, खतरनाक शॉट ऑन साइडला बेधडकपणे खेळलेला अमर धुळेच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सोमजाई 11 सावळे संघाची धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात धावा 12. खूप छान स्पर्धा आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार असले की आयोजकांना मात्र टेन्शन नसतं. परफेक्ट नियोजन असणाऱ्या स्पर्धेला परफेक्ट कव्हर अप करण्याचं काम केटीसी लाईव्ह इव्हेंट आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट आता एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचे सर्व अजिंक्य पवार
यांचंही स्वागत. C11 बोपेले टीमने इथून पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करण्याचा मानस राखलाय आणि 3 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला फलंदाज रोहिदास धुळे चौकार खेळून तो आउट झाला आणि आता त्याची विकेट गेल्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत इनॅट नंबर 3 सावळे संघाचा युवराज. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करतोय रितेशचा चेंडू आणि पहिला चेंडूवरती बॅटची कडा आणि युवराज बॅक टू द डगआउट. कडे कॅमेरा बलवा. भाऊजी मिडमिडे आणि त्यांचे सर्व साथीदार इथे वाढदिवस सेलिब्रेट करत असताना धन्यवाद डीजे. स्क्रीन वरती बघू शकाल भाऊ मिनमिने, कैलास शिनारे आणि गणेश भागीत घोडविंदे साहेबांना शुभेच्छा देत असताना वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुनीलजी घोडविंदे साहेबांचं. फुल टॉस होता, पंचांनी नो बॉलचा इशारा इथून केलाय. नो बॉल टीम सोमजा 11 सावळे संघासाठी. आजची रात्र खरं तर सुनीलजी घोडविंदे साहेबांचा वाढदिवस. एका बाजूला साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि दुसऱ्या बाजूला मॅचेसचा थरार, अशी माजी पंचायत समिती सदस्य चषकाची फायनल रात्र. आणि फायनल रात्रीमध्ये आता पहिल्या मॅच मध्ये सोमजा 11 सावळे संघाला पहिली फ्री हिट. नो बॉल आल्यानंतरची फ्री हिट सागर धुळे. त्या फ्री हिटचा फायदा घेणार का गोलंदाज रितेशच्या विरोधात. फ्री हिटचा चेंडू होता. रितेशने मात्र ऑफ साइडला टार्गेट करत असताना हा चेंडू हाताळला. खरं तर सोमजा 11 सावळे संघाच्या स्कोर कार्डवरती धावा चांगल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे म्हणजे विकेट टिकवाव्या लागणार आहेत, कारण 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी इथून गमावलेत. स्कोर आहे तो धावसंख्येवरती 13 धावा, 2 चेंडू 13 धावा. थोडा विचार करतायत सर्व खेळाडू की ही पहिलीच मॅच आहे, 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक रात्रीच्या पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 50 पार धावसंख्या उभारलेली आहे संघांनी. कालही जितेश संघाने 57 उभारल्या होत्या. जयेश आंथडवाडी संघाने पहिल्या दिवशी 57 उभारल्या होत्या. म्हणजे 57 धावा हा प्रत्येक रात्रीच्या पहिल्या मॅच मध्ये धावसंख्येवरती आलेला आहे. आणि आता सोमजा 11 सावळे संघ या फायनल रात्रीची सुरुवात किती धावसंख्येने करेल हे बघायचे. सागर धुळे, अमर धुळे, 2 अनुभवी फलंदाज सोमजा 11 सावळे संघाचे आणि त्यांच्या विरोधात एक यंग टॅलेंटेड बॉलर श्री 11 बोपेले संघाचा रितेश. सागरसाठी हा चेंडू. बचावात्मक फटके सध्या सागर खेळतात. या वर्षीच्या सीझन मध्ये सागर धुळे तेवढ्या स्पर्धा खेळले नाहीत, त्यामुळे आता नाईट टुर्नामेंट मध्ये चेंडूला जज करणं. अमर धुळे चांगल्या टच मध्ये, चांगल्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो, त्याला स्ट्राईक वरती आणणं हेही तेवढंच टीम सोमजा 11 सावळे संघासाठी महत्वाचं आहे. रितेशने मात्र इथे कमबॅक केलं. नो बॉल नंतर मात्र पुनरागमन करत असताना 2 डॉट बॉल. सागरच्या बॅटला ब्रश करून स्वतः गोलंदाज रितेश चेंडूपर्यंत पोहोचतोय. मागे यावं लागलं सागरला, कुठलीही धाव नाही. 4 चेंडू संपले रितेशचे. धावसंख्येमध्ये 4 बॉल मध्ये दिली आहेत. नो बॉलची एकच धाव, अर्थात 13 धावा ऑन बोर्ड आहेत. 12 धावसंख्येच्या सुरुवातीनंतर या ओव्हरला रितेशने फलंदाजांना बॅटमधून एकही धाव करू दिलेली नाहीये. स्कोर कार्ड 13. रितेश राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय आणि समोर येतो सागर धुळे. आता पेटून उठावं लागेल सागरला, कारण 3 लगातार डॉट बॉल तो या ओव्हर मध्ये खेळला आणि सागरचा फटका काही काळ हवेत होता. मिड ऑफचा खेळाडू पोहोचला तोपर्यंत 2 खेळाडू देखील त्या ठिकाणी दाखल झाले आणि एकच धाव 5व्या चेंडूवरती आली. आणि आता अमर धुळे, ज्याने मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती सिक्सर ठोकला होता, तो अमर आता रितेशला दुसऱ्या ओव्हरची देखील समाप्ती सिक्सरने करेल का. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 14. प्रचंड मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेणारे आदरणीय संजयजी कराळे
सुभाष सोनावले, सागर काळन, सूरज गोडविंदे, सुधीर कहारे या आमच्या सर्व सहकारी मित्रांचंही तेवढंच कौतुक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड ओव्हर. शेवटचा बॉल, भरपूर टायमिंग, शॉर्ट पिच, मागे ठोकलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू सीमा पार. टीम सोमजा 11 सावळेचा अमर दुले ठोकतोय चौकार. बारा मिनिटं झाली, 2 षटकं समाप्त होता त्यामुळे श्रीलेवन भोपेले आज टाइमाच्या बाबतीत आम्ही कोणत्याही टीमला तो अतिरिक्त वेळ देणार नाही आहोत, कारण आज 14 मॅचेस आहेत आणि सोबत सुनीलजी गोडविंदे साहेबांचा, माजी पंचायत समिती सदस्य साहेबांचा आज वाढदिवस. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रातील मान्यवर या क्रीडा मंचावरती उपस्थित होते आणि आजची रात्र ही मात्र भाकरीचा पाडा क्रीडांगणावरती देखील प्रेक्षकांसाठी तेवढीच खास आहे. खरं तर स्वर्गीय जनार्दन क्षीरसागर ज्यांच्या नावाने हे क्रीडांगण आहे त्यांचा देखील एक बॅनर इथे झळकवण्यात आलेला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय स्वर्गवासी श्रीपतजी सोनावले साहेबांचा देखील एक बॅनर, दोनही व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली देणारे बॅनर देखील झळकवण्यात आलेत. खरं तर त्यांना देखील भावपूर्ण आदरांजली. आणि आमचे सर्व बाउन्सर मित्र आज मात्र संपूर्ण सुरक्षेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचंही तेवढंच कौतुक. 2 ओव्हर 18 धावा, आता गिअर अप करावं लागेल कारण समोर आलाय तो साहिल जाधव. तिसरी ओव्हर, पहिला बॉल, बॅटची कडा, आउट फॉर्म मध्ये होता सागर धुळे, बॅटवरती चेंडू येत नव्हता आणि इथे शॉट मारण्याच्या नादात बॅटची कडेने फलंदाज बाद. तळवडे आणि तळवडेवाडी या सर्व आमच्या व्हॉलेंटियरला विनंती आहे की आज सर्वांनी प्रत्येक ठिकाणी बाउंड्री लाईनच्या समीप आपण थांबा आणि आज तुमची सेवा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. गोलंदाज तयार, साहिल जाधव आल्या आल्या खरं तर फलंदाजासाठी एक सरप्राईज डिलिव्हरी, बाउन्स चेंडूचा मारा करत असताना विथ द हाईट विथ द स्पीड कैलाससाठी टाकलेला हा चेंडू साहिल जाधवने. स्कोअर चांगला आहे, 50 पार धावा गेल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकते, पण त्यासाठी विकेट टिकवणं, धाव संख्येमध्ये एक धाव ऍड करत जाणं तेवढंच महत्वाचं आहे. कैलासच्या बॅटला ब्रश करत चेंडू फर्स्ट स्लिप मधून स्वतः कर्णधार पुढे सरसावले, एक सिंगल इथून कॅरी केली जाईल. स्कोर कार्ड 1 ने वाढेल 19 धावा आणि या 19 धावा संख्या आपण अमर धुळेच्या बॅटिंगचा विचार केला तर एकट्याच्या 11 धावा आहेत. एक नो बॉलची धाव सोडली तर 18 धावामध्ये एकट्या अमर धुळेची धावसंख्या ती 11. म्हणजे अमर धुळे संघाला आज एक मोठ्या स्कोर पर्यंत पोहोचू शकतो आणि त्यासाठी त्याला संयमाने आणि तेवढाच आक्रमकतेने बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पॉइंट कडे दिशा दिली, कैलास पोहोचलाय, एक सिंगल, बॅक टू बॅक सिंगल रन. स्कोर कार्डने थोडी का होईना पण भर पडत असताना फिल्डरला थोडं अलर्ट राहावं लागेल. श्री11 भोपेले संघ, आकाश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते, फिल्डिंग मध्ये एफर्ट्स चांगले आहेत. आतापर्यंत 2 जर बाउंड्रीज पाहिल्या, षटकार किंवा चौकार, त्या व्यतिरिक्त त्यांनी पाहिजे तेवढ्या मिस्टेक केलेल्या नाही आहेत. त्यामुळे साहिल जाधव एक यंग टॅलेंटेड बॉलर, 2 वर्षामध्ये या संघासाठी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून अष्टपैलू संघासाठी एक नवा बनला आणि आता 3ऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलिंग करतोय. शॉट आहे कैलासच्या बॅटमधून निघालेला, नो मॅन लँड्स मध्ये चेंडू आलाय, तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पोहोचेल. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी स्कोर कार्ड वाढत असताना धावा संख्या ऑन बोर्ड तुम्ही बघू शकाल. 3 विकेटच्या मोबदल्यात 22 धावा,
5 चेंडू समाप्त झाले. ते गोलंदाज साहिल जाधवचे. मोठा इम्पॅक्ट टाकावा लागणार आहे फलंदाजांना. अवघ्या 4 धावा त्याने 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात. कैलास लास्ट बॉल होता. ओव्हरची समाप्ती झाली. अवघ्या 4 धावा आल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सोमजा 11 सावलेचा स्कोर आहे ती मात्र धावसंख्येवरती 22 धावा. चला पाण्याची बॉटल एक खेळाडू डगआउट मध्ये घेऊन जाईल या सूचना आपल्यासाठी आहेत. जास्त वेळ आपण आजच्या रात्रीमध्ये खर्च करणार नाही आहोत कारण 8 वाजून 1 मिनिटांनी बरोबर 8 म्हणजे 1 मिनिट होत असताना सामना सुरू झाला आणि 25 मिनिटात ही पहिली इनिंग कशी कंप्लीट होईल याकडे सर्व टीमच्या खेळाडूंनी विशेषतः लक्ष देऊन टाइम मॅनेजमेंट कर. बरोबर 15 मिनिटांमध्ये त्याने 3 ओव्हर टाकलेले आहेत. आणखीन 10 मिनिटांमध्ये उरलेल्या 2 षटकांचा खेळ श्री 11 बोपेले संघाला कंप्लीट करावा लागेल आणि यानंतर होणारी मॅच पहिल्या मॅचचा विजेता आणि त्यानंतर कालचा जिते संघ आई तुळजाभवानी जिते संघ जर आपण इथे उपस्थित असाल तर कर्णधार आपणही स्टेजकडे येऊन थांबा. मॅच संपली की लगेच आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. सुरुवात भारी केली अमर धुळेने. षटकार चौकार पण तिसऱ्या ओव्हरमध्ये साहिलने पुन्हा कमबॅक केलं. अवघ्या 4 धावांचं षटक त्याने टाकलं. अमर धुळेला जास्तीत जास्त स्ट्राईक आता घ्यावी लागेल कारण 3 ओव्हरमध्ये 22 धावा आहेत. सुरुवात चांगली होती. 9चा रन रेट होता. तो 9चा रन रेट आता 7च्या रन रेट पर्यंत येऊन पोहोचलाय. म्हणजे थोडा का होईना रन रेट डिक्रीज झाला. आधी जो ग्राफ वाढत होता तो इथे थोडा कमी झाला आणि बॅटर आहेत. कैलासही चांगला बॅटर आहे. ओमकार देखील आहे कारण एक जर खेळाडू पेटून उठला त्याच्या बॅटमधून निघणारे षटकार चौकार कदाचित त्याच्या सोबत असणाऱ्या खेळाडूलाही चार्ज करून जातात. आणि आपण कित्येकदा म्हणतो की एखादा खेळाडू प्रॅक्टिस नसताना पण अविश्वसनीय खेळी करून जातो कारण त्याच्या सोबत असणारा फलंदाज तशी बॅटिंग करत असतो आणि त्या कारणास्तव त्याच्यामध्ये निर्माण झालेली ऊर्जा ही समोरच्या खेळाडूने खेळलेली इनिंग ठरू शकते. आणि आता बघायचं अमर धुळे 3 ओव्हर 22 आहेत. नवीन गोलंदाज श्री 11 बोपेले संघाकडून आणि बघायचं आता कुलदीपला गोलंदाजीसाठी आणण्यात आलंय. संतोषजी जाधव बोपेले गावचे पोलीस पाटील या मॅचचा आनंद घेतात आणि बघायचं आता अमर धुळेच्या बॅटिंगचा तडाखा. इथून येणाऱ्या 12 चेंडूवरती किती धावा टीम सोमजा 11 सावळे उभारेल. एक चांगला संघ लकी मैदान स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण बाकरीचा पाडा आणि कुलदीपच्या विरोधात 4थ्या षटकाला पहिला बॉल अमर धुळेच्या बॅटमधून चेंडूवरती प्रहार करण्यात आला आणि एकच धाव इथून मिळेल. फिल्डिंग भारी होती श्री 11 बोपेलेची. एक सिंगलने स्कोर 23 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना टीम सोमजा 11 सावळे संघासाठी आता कैलास आक्रमण चढवावं लागेल कारण किती काळ शांत राहणार. स्कोर 50शी पार घेऊन जायचा आहे त्यासाठी धुवाधार बॅटिंग करावी लागेल. कैलासच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून पॉवरफुल स्ट्रोक सीमा पार षटकार. वाढदिवस आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने डीजे दीपक दुर्गे आणि रवींद्र दुर्गे यांनी देखील सुंदर गीत वाढदिवसाचं इथे वाजवत आहेत. गोलंदाज कुलदीप कैलासच्या बॅटमधून यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फील्ड करण्यात आला. सिंगल षटकार आला. स्ट्राईक रोटेट झाली. ह्या ओव्हरमध्ये मात्र फलंदाजांनी जो काही प्लॅनिंग इथे केलेलं आहे 3ही चेंडूवरती धावा आल्या. 3 बॉलमध्ये 8 धावा कुलदीपने खर्च केला. स्कोर 3 विकेटच्या मोबदल्यात धावा 30. कुलदीप समोर येतो अमर धुळे. द्वंद्व चांगलं रंगणार ओव्हर नंबर 4 मध्ये. चेंडू मागे लेफ्ट केला. या दरम्यान धाव्याचा कॉल. अमरचं थोडं का होईना दुर्लक्ष होत होतं. कैलास धावला आणि 22च्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात. स्कोर कार्ड 31. 4 बॉल 31. संघ प्रचंड वेगाने स्कोर कार्डवरती आता धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि गरज आहे या मोमेंटला गिअरअप करण्याची. समोर टीम श्री 11 बोपेलेचा गोलंदाज कुलदीप
चांगले चेंडू टाकतो. एक षटकार वगळता तीनही चेंडूवरती सिंगल आल्यात. जर विकेट किपरने हा चेंडू सोडला नसता तर कदाचित ही एक धाव आणि विकेटही आली असती. मागे उमेशने चेंडू फील्ड केला. एक धावेने स्कोर कार्ड 31. 4 बॉल संपलेत ते कुलदीपचे. कैलासच्या बॅट मधून निघालेला फटका हवेत आहे. पकडली कॅच. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये ओमकार. स्कोर चांगला आहे. स्कोर कार्ड वरती 31 धावा आहेत. बॉलिंग अटॅक सोमजा 11 सावळे संघाचा चांगला आहे. त्या कारणास्तव 50 धावा एक मोठी धावसंख्या ठरू शकते. पण फलंदाजीमध्ये आकाश जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी देखील तेवढाच मोठा खेळ करू शकतात. त्या कारणास्तव धावसंख्या किमान 50 पर्यंत न्यायची आणि त्यासाठी कुलदीपचा हा चेंडू होता. ओव्हर नंबर 4 ची इथून समाप्ती. 4 ओव्हरचा समाप्तीचा स्कोर आहे 31. 31 धावा. टाइमही जातो आपला. त्या कारणास्तव आपण जास्त उशीर करू नका. 31 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मागच्या 2 ओव्हरमध्ये आपण विचार केला ना तर एक षटकार आला. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आलेला षटकार, त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये षटकार आला. म्हणजे मधल्या 2 ओव्हरमध्ये एकही 6 आला नव्हता. त्यामुळे जो स्कोर 50 पर्यंत जाईल असं वाटत होतं. तिथे थोडा का होईना गोलंदाजीमध्ये इम्पॅक्ट टाकला तो श्री 11 बोपेलेच्या गोलंदाजी. नरेंद्र शेठ गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ श्री 11 बोपेले आणि त्यांच्या विरोधात सोमजा 11 सावले. आता लास्ट ओव्हर आहे. आता अमर धुळे जो सलामीच्या भूमिकेत आलाय तो खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंड वरती उभा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये श्री 11 बोपेले टीमचा गोलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सज्ज आहे. लास्ट ओव्हरचा खेळ. सचिन बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. टाइम किती महत्वाचा आहे. काल जी मॅच झाली ना RCB आणि CSK मध्ये, तिथे टाइम 15 सेकंदाचा टाइम CSK ला थोडा भारी पडला आणि त्या एका चुकीमुळे खरं तर संघाने तो सामना गमावला. त्याचं विश्लेषण आपण जरूर करू. गोलंदाज तयार सचिन. अमरच्या बॅट मधून निघालेला फटका परफेक्ट. फिल्डर तिथे तैनात आहे आणि कॅच पकडले आकाश जाधवने. अमर धुळे इथून बाद. एकतीस धावा. अमर धुळेचा शॉट खरं तर भारी होता पण फिल्डिंग पोझिशन जी परफेक्ट होती त्या कारणास्तव विकेट आली. दुसऱ्यांदा देखील फटका हवेचा वेध घेतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जमिनीवरती आलाय. तोपर्यंत घेतलीये फक्त एकच धाव. धावसंख्या 32. थोडे दूर होते खेळाडू त्या कारणास्तव चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत.
चला चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाने जर घाई केली ना तर इनिंग लवकर कंप्लीट होत नाही. फिल्डर आपापली पोझिशन घेत असतात. धावसंख्या 32, चेंडू संपलेत ते मात्र 2. ओमकार धुळे स्वतःकडे स्ट्राईक राखली. स्ट्राईक राखल्यानंतर आपल्या संघासाठी करायच्या त्याला धावा. मनामध्ये भरपूर कॉन्फिडन्स आहे पण बॅटमधून ते स्ट्रोक आले पाहिजेत. तो स्कोर जो हवा आहे टीमला 40+, आता 40 पार संघाला घेऊन जाणं गरजेचं आहे कारण धावसंख्येवरती 32 धावा आहेत आणि शेवटची ओव्हर 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी. ओमकार साठी सचिनचा चेंडू समोर होता. ताकद भरपूर आहे ओमकारकडे पण कनेक्शन नाहीये. 4 बॉल 32 धावा. फक्त सिंगल आली. कदाचित कॅच हवेत होती. 2 धावा घ्यायला हव्या होत्या का. नवीन आलेला फलंदाज विनोद त्याने एखादा बॉल कनेक्ट केला असता का. भरपूर प्रश्न आहेत. 4 बॉल 32. 2 जरी इथून हिट क्लिअर केले ओमकारने तरी चांगला स्कोर होईल. ओमकारच्या बॅटमधून निघालेला शॉट. साहिल जाधव चेंडूच्या खाली. 5व्या चेंडूवरती विकेट. 32 वरती 5वा फलंदाज. 6वा फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे दीपक. 1 बॉल आता शिल्लक आहे. 32 धावा. 2 ओव्हरमध्ये 18 होत्या. असं वाटलं की 9च्या सरासरीने किमान संघ 40 पार जाईल पण मागच्या 17 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या फक्त 14. त्यातही 1 षटकार आहे. 16 मध्ये 8च धावा आल्या. इम्पॅक्टफुल बॉलिंग. लास्ट बॉल. शेवटचा बॉल होता. धावेसाठी प्रयत्न वेगाने कुलदीप धावला आणि रन आउट. 5 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 33 धावांचा टार्गेट इथे सेट झालंय टीम श्री 11 बोपेले साठी. चला लगेच बोपेले संघ आपण बॅटिंग स्टान्सवरती पोहोचा आणि सोमजा 11 सावळे संघ आपण फिल्डिंग साठी रवाना व्हा. वन डे क्रिकेट जर आपल्याकडे राहिलं ना तर 1-1 ओव्हर नंतर इतक्या टीम मीटिंग होतील तर 10 ते संध्याकाळी 5चा सामना हा कदाचित रात्री 12 पर्यंत संपेल. इतका वेळ आपल्या खेळाडूंकडून खर्च होईल. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय संजयजी कराळे साहेबांना विनंती करेल की मान्यवर श्री संतोषजी जाधव बोपेले गावचे पोलीस पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. गावाचे प्रमुख सन्माननीय संतोषजी जाधव साहेब आपण स्वागत कक्षामध्ये यावं जिथे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे साहेबांच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनपूर्वक स्वागत. आई तुळजाभवानी जिथे संघाचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. जिथे संघ आपणही इथे रिपोर्टिंग करा. रिव्हर साईड माळे संघ देखील इथे उपस्थित झालाय. याही संघाचं सहर्ष स्वागत. 33 धावांचं लक्ष इथून ठेवण्यात आलंय आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते पोलीस पाटील बोपेले गावचे संतोषजी जाधव यांचं स्वागत करत असताना टीम बोपेलेने जो गोलंदाजीचा जलवा दाखवला 32 धावसंख्येवरती थांबवलं सोमजा 11 सावळेला. 33 धावांचं लक्ष असेल. यानंतर सेकंड राऊंडची मॅच 4 ओव्हरची होईल. त्यानंतर एक क्वालिफाय मॅच 3 ओव्हरची आपण खेळू. पण त्याआधी आपण रिव्हर साईड माळे आणि चेंज द गेम वंजारपाडा हा आजच्या लॉटचा एक सामना खेळवणार आहोत. भरपूर सारे चेंजेस आज जशा टीम वेळेवरती येतील तशा मॅचेसचा टाइम आपल्याला मॅनेज करायचा. चला फलंदाज आपण बॅटिंगसाठी उतरा लगेच. एवढा वेळ घेऊ नका. आज कुठल्याही टीमने एवढा वेळ घेऊ नका आणि पुढील होणाऱ्या मॅचेसचा जसा आम्ही अनाऊन्स करू तसा इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी प्रत्येक कर्णधाराने यावं ही सूचना महत्त्वाची आहे. कारण तुमच्याकडे महत्त्वाची मॅच आहे पण आयोजकांकडे 14 मॅचेसचा टाइम आणि त्यातही आज सुनीलजी गोडविंद साहेबांचा वाढदिवस. अगदी मॅचेस सुरू झाल्या आणि साहेबांचा मित्र परिवार एक आजच्या रात्रीतील पहिला केक साहेबांच्या मित्र परिवाराने इथे आणला होता. भाऊ मिनमिने, कैलास शिनारे, गणेश भागीत यांच्या माध्यमातून वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं. आता 33चं टार्गेट इथे असताना
आकाश जाधव आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहतोय प्रसाद. इथून एंट्री करतील की रितेश असेल, पण रितेश यावर्षी चांगल्या टचमध्ये आहे. आकाश जाधव आणि रितेश राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये. राहुल आणि आकाश जाधव सलामीच्या जोडीसाठी रवाना झाले. 33 धावांचं लक्ष आहे. 30-33, 3 धावा फक्त चेंडूपेक्षा जास्त आहेत. पण सोमजाई 11 सावळे संघासाठी लकी ठरणारं हे मैदान. नेहमीच या मैदानावरती त्यांनी ट्रॉफी जिंकलेले आहेत डेच्या स्पर्धेमध्ये. आता नाईट टुर्नामेंटमध्ये पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा कारनामा दाखवत ते या ट्रॉफीला गवसणी घालण्यासाठी या स्पर्धेचा पहिला टप्पा पार करतील का? तीस 33 इक्वेशन आहे. राहुल स्ट्राइक, नॉन स्ट्रायकर आकाश जाधव. गोलंदाजी मार्क वरती सोमजाई 11 सावळे संघाचा कर्णधार तथा अष्टपैलू अमर धुळे. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. अमर धुळे टू राहुल असा पहिल्या सामन्याचा पहिल्या चेंडूचा हा सामना आणि इथून पहिला बॉल डॉट. बॉलिंग अटॅक चांगला आहे सोमजाई 11 सावळे संघाचा. काल श्री 11 गुंडगे संघाचाही बॉलिंग अटॅक चांगला होता, पण मार्केवाडी संघाने क्वालिफायच्या मॅचमध्ये गुंडगे संघाला पराभूत केलं आणि टॉप 5 मध्ये जाणारा तिसरा संघ ठरला तो मार्केवाडी. अमर धुळेचा हा चेंडू पंचांनी लगेच व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. भरपूर हाईट होती. प्रयत्न तोच आहे अमर धुळेचा की अवे फ्रॉम द बॅडी. एक वॉर्निंग देखील गोलंदाजाला देण्यात आली पंचांकडून. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट. 1 बॉल 1. शॉट हवेत आहे. कैलास धुळे चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट खात्यात. टीम श्री 11 बोपेले संघाला पहिला झटका. सर्व नागरिकांना, सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की आपण या स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर सन्मानाने या ठिकाणी मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. कळत नकळत आमचं दुर्लक्ष होत असेल, कदाचित तुम्ही आल्यानंतर समोरच्या बाजूला थांबत असाल, पण आपण तिकडे न थांबता या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं ही मी सर्व पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो. कारण स्पर्धा आपल्या परिसराची आहे. आदरणीय संजयजी कराळे साहेब, सुनीलजी घोडविंद साहेब, आत्मारामजी घोडविंद साहेबांच्या वतीने मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतोय. मग अंथरड वरेडी असेल, पिंपलोली असेल, तळवडे असेल, तळवडे वाडी असेल, भाकरीचा पाडा असेल, तळवडे खुर्द, तळवडे बुद्रुक, काळ्याची वाडी, सर्वच गावातील नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. एक चेंडू घातक ठरला, विकेट घेऊन आला राहुलची. आता सचिन आलेत, अनुभवी बॅटर, आणि त्यांच्या विरोधात अष्टपैलू ऑलराऊंडर अमर धुळे. अमरचा हा चेंडू समोर मिड ऑन मध्ये खेळाडू आहे. आता तो चेंडू निसटलाय. इथून आता धाव घेण्याची चान्स मिळाली. संधी सोडली. समोर होता चेंडू. अशा एक धावांसाठी समोरच्या फलंदाजांना झुंजवावं लागणार आहे. ही एक धाव स्ट्राइक रोटेट झाला आणि आकाश जाधव आता स्ट्राइक वरती पोहोचले. स्कोर कार्ड वरती सिंगल ऍड होईल. 3 चेंडू 2 धावा. चांगलं षटक अमर धुळेच्या माध्यमातून. आकाशसाठी हा चेंडू. पुन्हा विकेट किपरने चेंडू मिस केलाय. फिल्डिंग मधील होणाऱ्या चुका समोरच्या टीमला धावा खर्च करतायत. 22च्या स्वरूपातली डाव. फिल्डर कडून अशा चुका होणं म्हणजे गोलंदाजाच्या मेहनतीवरती पाणी फिरण्यासारखं आहे. दोनही चेंडू डॉट आले असते. धावसंख्या 33 करायची आहे. स्कोर झालाय तो मात्र 3 धावा. 4 बॉल मध्ये 3 धावा. फलंदाजांना चेंडू तसे देत नाहीये अमर, पण फिल्डिंग मधून होणाऱ्या चुका श्री 11 बोपेलेच्या विरोधात थोड्या महाग ठरतायत टीम सोमजाई 11 सावलेला. अनंत कराळे साहेबांचं आगमन होत आहे. अनंत कराळे साहेब आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. सचिनचा शॉट
हवेत पकडले कॅच एका हातामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता नयन. खतरनाक कॅच, अप्रतिम झेल त्याने स्वीकारलाय आणि विकेट आली आहे टीम श्री 11 बोपेल संघाचा दुसरा गडी बाद. जर का नयनच्या हातातून ही कॅच ड्रॉप झाली असती तर खर तर ही फिल्डिंग. धन्यवाद. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय काशीनाथ दादा दुले आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय काशीनाथ दादा मिरकुटे आणि अनंत दादा कराळे साहेबांचं इथे आगमन होतं. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. मिलन, आज सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूया कारण सुनीलजी घोडविंदर साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त त्या आयोजनाने निर्मिताने आयोजित केलेली स्पर्धा आणि सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आणखीन एक विकेट. लगातार फिल्डिंग मध्ये सुधारणा केली आणि आता संघ सोमजा 11 सावळे संघ श्री 11 बोपेलेला तिसरा धक्का देत असताना पहिल्या डावाचा आपण जो विचार केला तर 32 धावा त्यांनी उभारल्या. 33 वाचवायचे आणि काय कॅच होती रिप्ले मध्ये बघू शकाल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये उलट्या बाजूने तो फिरला होता आणि कॅच इथून स्वीकारली. तिसरा गडी इथून बाद. 3 धावा 3 विकेट. 24 चेंडू मध्ये आता स्कोर हवाय कंपल्सरी 30. खर तर दादूसचं आगमन या ठिकाणी होत आहे. नेरल स्वीट शॉपचे ओनर आदरणीय दादूस आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. दादूस, आपण सर्वांनी स्टेजवरती आसन व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. 3 धावा अवघ्या पहिल्या ओव्हर मध्ये आलेले. 24 चेंडू 30 धावा. गोलंदाजांनी आता पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवलं आणि अमर धुळ्याच्या ओव्हरने 3 विकेट. 2 चेंडू सुटले, 2 धावा आल्या अमर धुळे. त्यानंतर जी खेळाडूंनी कामगिरी केली, फिल्डरने विशेषतः नयनने जी कॅच पकडली आणि त्यानंतर नयन नंतर देखील प्रथमेशने जी कॅच पकडली. यंग टॅलेंटेड या सर्व खेळाडूने पकडलेल्या कॅचेस संघाला एक ताकद देऊन गेली आणि आता ओमकार गोलंदाजी मार्क. समोर ड्राईव्ह केलाय, खेळाडू तैनात आहे. एक सिंगल इथून मिळेल. एक सिंगल. आकाश जाधवला आता मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने डाव सावरावा लागेल कारण लगातार आउट होणाऱ्या विकेट श्री 11 बोपेले संघासाठी. ओमकारचा हा चेंडू गोलंदाजाला. हा चेंडू खेळताना अभयला थोडं का होईना भय जरूर जाणवला असेल. अमय होता, माफी असावी. ओमकार एक वेगवान बॉलर आहे. मागच्या 1 ते 2 वर्षात हाही खेळाडू टीम सोमजा 11 सावळे संघासाठी चांगला परफॉर्मन्स करतोय आणि त्याच्या गोलंदाजीवरती अमय पुन्हा डॉट बॉल इथे खेळत असताना. स्कोर कमी आहे पण सामना शेवटपर्यंत रंगेल. रफ टॉप मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पण टाइम जास्त खर्च करू नका ही आम्ही दोन्ही संघांना सूचना करतोय कारण 8:37 37 मिनिटं या सामन्यासाठी आतापर्यंत खर्च झालेले आहेत आणि दुसरं षटक सुरू आहे म्हणजे किमान आणखी 15 मिनिटांचा वेळ जाऊ शकतो. ओमकार धुळे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज अमय. अमयचा शॉट ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड केलाय चेंडू. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. एक सिंगल. आकाश जाधव टीम बोपेले कडून श्री 11 बोपेले टीम कडून आकाश जाधवच्या बॅटिंग वरती आता संघाचा विजय निर्भर आहे. गोलंदाज तयार. फटका भारी आहे. फटका भारी अडवलाय चेंडू. रनआउटची चान्स. थ्रो आला तोपर्यंत ओमकार थोडा पुढे होता स्टंपच्या. घाबरतात रे आता. घाबरतात. आमच्या कालेवाडीचीच पाहिजे होती. खतरनाक फिल्डिंग. एकही चूक आता. नो मिस्टेक फिल्डिंग सावळे संघाची. अमय साठी ओमकारचा चेंडू. ओव्हर नंबर 2.
कंप्लीट करत असताना धावा दिल्यात ओमकार धुळेने अवघ्या 3, अमर धुळेने धावा दिल्या होत्या 3. 2 ओव्हरमध्ये 6 धावा करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये टोटल 27 धावा. 9 धावसंख्येचा रिक्वायर्ड रन रेट, वाढलेली धावसंख्या, टाकलेला इम्पॅक्टफुल चेंडू ओमकारचा आणि त्याही पेक्षा 3 चेंडू पहिले जिथे चुका केल्या होत्या फिल्डिंगने, मागच्या 9 चेंडूमध्ये केलेली नो मिस्टेक फिल्डिंग टीम सोमजा 11 सावळे संघासाठी इथे फायदेशीर ठरत असताना 2 षटकामध्ये धावा दिल्यात अवघ्या 6. बोल मॅच आपली लागेल साधारण 9:15 वाजता ये तू. हा 9:15 किंवा 10 लागेल, पण 9:15 ये तू, लवकरच ये. हा मेसेज टाकेल तुला रात्री. 3 ओव्हर आणि गरज आहे ती 27 धावांची. फिल्डिंग मध्ये चेंजेस, पुन्हा अमर धुळे आलाय. त्याला माहिती आहे की बनलेलं प्रेशर कंटिन्यू ठेवायचं आहे आणि आता या प्रेशरला झुगारून द्यावा लागेल. टीम श्री 11 बोपेलेला आकाश जाधव आता फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल बॅट ब्रश मागे, शॉट फाईल कडे चेंडू अडवला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जर फेकी झाली असती तर कदाचित आमईची विकेट हातात आली असती. 17 बॉल 27 ची गरज आहे. स्कोर थोडा कमी वाटत होता, पण सावळे संघाच्या गोलंदाजांनी तो आता थोडा मोठा केलाय. 17 बॉल 27. श्री 11 बोपेले, आकाश जाधव अमर धुळेच्या अगेन्स्ट आहे. आकाश जाधवचा खरं तर इथे खेळ संपवत असताना अमर धुळे खतरनाक सामना रंगतोय. लो स्कोर मॅच आहे, विकेट आउट झाली आहे बोपेला संघाची 4. धन्यवाद धन्यवाद. डीजे थोडं थांबवतो. देत असताना आयोजन करते संजय दादा कराळे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं इथं सहर्ष स्वागत सत्कार समारंभ केला जातो. सर्वच मान्यवर इथे बेलात वेळ काढून उपस्थित झाले त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. या स्पर्धे ठिकाणी आपण सदिच्छा भेट दिली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल खरंच खूप आभार. चला चला अंपायर आपण मॅच सुरू करा. आज मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता. ड्राइव्ह केलं कुलदीपने, समोर कव्हर मध्ये चेंडू कव्हर झाला, एक सिंगल. 33 धावा संख्येचा टार्गेट आहे. श्री 11 बोपेले टीम थोडा का होईना बॅकफुट वरती ढकललंय आणि आदरणीय या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होत असताना मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी. आदरणीय जयवंतजी कोळारे गावचे जयवंतजी हजारे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. वाह, गुड 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 कॅचिंग. खरं तर चेंडू पकडणं आता मात्र सागर धुळेने, गोलंदाजाने सोडलेले चेंडू फिल्डरला तेवढीच ताकद देणं गरजेचं होतं आणि सुरुवातीला मिस्टेक होत होत्या, पण त्यानंतर आता त्यांनी पूर्णपणे इम्प्रूव्हमेंट केलं आणि अमर धुळेच्या गोलंदाजीचा तडाखा सहन करावा लागतो. आणि 5 चेंडू इथून समाप्त झाले, धावा आहेत फक्त 7. लास्ट बॉल, हवेत चेंडू, स्वतः गोलंदाज अमर, कॉटन बोल्ट, फलंदाज क्रमांक 5. 7 धावा 5 विकेट. टीम श्री 11 बोपेले संघ 33 धावांचा पाठलाग करतोय. हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता त्या हॅट्रिकचीच गरज आहे टीम श्री 11 बोपेलेला. 12 चेंडू 26 धावांची गरज. ओव्हर टू मिलन.
भरपूर सारे मान्यवर आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतात. साहेबांचा आज वाढदिवस आणि त्या अनुषंगानं इथे सर्वच मान्यवर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत या स्पर्धेमध्ये. खरं तर ज्या 5 विकेट आउट झाल्यात ना एकट्या अमर धुळ्याने त्या 5ही विकेट आउट केलं. 5 विकेट ऑल. इट्स अ ग्रेट बॉलिंग. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 50 ओव्हर किंवा कसोटीमध्ये 5 विकेट घेणं म्हणजे गोलंदाजाचा एक नवा नावलौकिक असतो. आणि इथे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये समोरच्या टीमच्या 5ही विकेट अमर धुळ्याने आउट केलेले आहेत. बॅटिंग करत असताना देखील अमर धुळ्यानेच धावा केल्या होत्या तेव्हा तर तब्बल 13 आणि त्याने घेतले विकेट 5. एक पोरगा येतो थोडं लेट येतं ना असं. मी आता ही मॅच संपली तिकडेच आहे. मी तिकडेच आहे आता संपली ना. नाही मी आता ही मॅच संपली 10 मिनिटात इथेच आहे. मी तिकडेच आहे. 10 मिनिटं तो आला ना लगेच. हॅलो. विकेट वरती विकेट. 6 फलंदाजांना 5 फलंदाजांना आउट केलं. आता जो 6व्या क्रमांकावरती फलंदाज आलेला आहे जितेंद्र गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या विरोधात कुलदीप आणि फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये साहिल. या दोघांना उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा करायच्या 26. जर का षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक लगावली आदरणीय उद्योजक जयवंतजी हजारे अर्थात जेडी दादाकडून दोन्ही हॅट्रिक साठी प्रत्येकी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू जितेंद्रचा वाईड लाईनच्या अगदी आतमध्ये टाकलाय. बरोबर कट टू कट चेंडू त्याने टाकलाय आणि इथून डॉट बॉल. 11 बॉल 26 करायचे. 11 बॉल 26. मॅच मध्ये आता मजा येईल जर का कुलदीप आणि साहिलने बॅटिंग केली. 1-2 शॉट जर बाउंड्री पार खेचले तर सामना रंगतदार होईल. कुलदीपच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक भरपूर उंच हवेत आहे. चेंडू जमिनीवरती आला तोपर्यंत खेळाडू तिथे पोहोचले आणि 2 धावा टीम श्री 11 बोपेलेच्या खात्यात. आता 10 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 24. प्रत्येक बॉल नंतर हा सामना आता इथे थोडा टर्न घेईल. कधी बोपेलेकडे वाटेल तर कधी सोमजा 11 सावले टीमकडे वाटेल. काय खतरनाक बॉलिंग अटॅक राहिला अमर धुळेचा. 5 विकेट त्याने विपक्षी टीमच्या आउट केल्या. आता 10 मध्ये वाचवायच्या 24. कुलदीप प्रयत्न करतोय ऑन साइडला मोठा फटका त्याला खेळायचा आहे. आता 9 चेंडू 24 ची गरज आहे. मॅच अजूनही श्री 11 बोपेले टीमकडे कारण 9-24 म्हणजे 4 6 फक्त क्लिअर करायचे 9 बॉल मध्ये होऊ शकतात. समोर गोलंदाजीचा अटॅक. नवख्या यंग टॅलेंटेड बॉलर कडे गोलंदाजी आहे. समोर जितेंद्र. सामना करेल कुलदीप. पुढे आला होता फटका चांगला आहे. खेळाडू नाहीये तिथे. चाललाय चेंडू सीमा पार. आपण पाहिलं की आता 24 होत्या. 8 बॉल मध्ये आता 20 पाहिजेत. कुलदीप मात्र प्रयत्न करतोय की हा स्कोर आपल्याला चेस करायचा आहे. धावा कशा कमी करता येतील यासाठी त्याचा प्रयत्न. 8 बॉल 20 धावांची गरज आहे. 8 बॉल 20. जितेंद्र समोर कुलदीप. जितेंद्रचा 5वा चेंडू इथून समाप्त होत असताना आता 7 बॉल 20. 33 धावांचं लक्ष होतं. अवघ्या 13 धावा श्री 11 बोपेलेच्या 3 ओव्हर आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता 7 बॉल मध्ये 20. एखादा चौकार एखादा षटकार विपक्षी टीम वरती एक स्टेप आउट केला तो ऑन साइडला फटका केला. काऊ फेस आणि मिड विकेट वरून खेळाडू पोहोचलेत. फेक करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण षटक इथून कंप्लीट जितेंद्रचं. 6 बॉल आणि कंपल्सरी 18 धावांची गरज आहे टीम श्री 11 बोपेलेला. या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मिलन पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. नक्कीच आपण पाहतो कैलासजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सडबाड या स्पर्धे ठिकाणी केला जातो. विनंती करतो स्वागत कक्षामध्ये आपण या. कॅमेरामॅन छायाचित्रण आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद करा.
6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी 18. तदनंतर आपण पाहतोय विनोदजी तरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सडबाड आत्मारामजी गोडविद्य साहेबांच्या शुभ हस्ते संतोषजी राऊत साहेब देखील उपस्थित. त्यांचा देखील इथे शुभ सडबाड या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आत्मारामजी गोडविद्य साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा सत्कार समारंभ इथे संपन्न होत असताना विनोददादा तरे सहा देखील बॉल उपस्थित 18 ची आहेत. गरज आहे. त्यांचा देखील इथे शुभ सडबाड केला जातोय. वसंत मामा भोईर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे शुभ सडबाड आपण पाहतो केला जातोय. सर्वच मान्यवर इथे उपस्थित झाले. तदनंतर या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच खूप आभार. तदनंतर पप्पू दादा राऊत देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सडबाड इथे केला जातोय. विनंती करतो की आपण देखील या सत्काराचा स्वीकार करावा. सर्वच मान्यवरांचा आपण पाहतो इथे सत्कार योग्य रीतीने अगदी स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना सर्वच मान्यवर जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. तिथे ऐकतायत आवाज डायरे सरांचा. 5-16ची गरज आहे. या एका चेंडू नंतर आपण बघणार आहोत. यस, चेंडू वाईट चेंडूचा इथे मारा करतात की नाही हे बघायचं आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. यस, अंपायर थोडा सामना थांबवा. आणि या क्रीडा नगरीमध्ये ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आदरणीय मंगेशजी मस्कर साहेबांचं आगमन इथे होत असताना उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव, राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय मंगेशजी मस्कर साहेबांचं भाकरीचा बाडा क्रीडांगणावरती सन्माननीय मंगेशजी मस्कर साहेबांची रॉयल एंट्री इथे होत असताना साहेबांच्या स्वागतासाठी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे साहेब, सूरज घोडविंदे दादा, अंगरक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही चला अंपायर इथे मॅच आता सुरू करा. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. 5-15 5 चेंडू 15 धावा. खतरनाक मॅच सुरू आहे. श्री 11 बोपेले जिंकणार की सोमजा 11 सावळे. टफ फाईट मॅच आहे. 5 चेंडूंचा थरार, 5 चेंडूंचा रोमांच. कुलदीपचा फटका हवेत आहे. खेळाडू दूर आहेत खेळाडू. एका टप्प्याने चेंडू हातात येईल तोपर्यंत धावा मिळतील 2. श्री 11 बोपेले संघासाठी जर का कोणी मॅच आता फिनिश करू शकतो तर तो कुलदीप आहे. कारण 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे आणि कुलदीपने आतापर्यंत धावा केल्यात बॅटिंग करत असताना तब्बल आपण बघू शकतो 11 धावा करायचे 4 बॉल मध्ये 13. खतरनाक मॅच आहे. मंगेशजी मस्कर साहेबांचं आगमन झालं आणि सामन्याला एक वेगळा तडका, स्पर्धेला एक वेगळी रंगत, एक वेगळी झळाली प्राप्त झाली आणि मंगेशजी मस्कर साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत इथे करीत आहोत. इथे आल्यानंतर ही भव्य दिव्य स्पर्धा पाहिल्यानंतर घोडविंद साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा 3-13. कुलदीप पुढे येत होता. संपर्क तेवढा चांगला नव्हता पण धाव घेण्यासाठी प्रयत्न आहेत. 22च्या स्वरूपातली धाव. आता मॅच मध्ये चेंडू शिल्लक राहिलेत 2 धावा करायच्यात 12. 2 बॉल 2 सिक्सर साहिल जाधवला ठोकावे लागतील. आई तुळजाबाबांनी जिथे संघाचे कर्णधार आपण स्टेजकडे येऊन थांबा. जिथे संघाचा कॅप्टन आपण स्टेजकडे येऊन थांबा. 2 बॉल 12 महत्वाचा मॅच डिसायडर बॉल.
साहिल जाधवच्या बॅट मधून निघालाय फटका, चेंडू मिड विकेट पार, ठोकलाय तो चौकार. आता एक बॉल 8 धावांची गरज आहे. अजूनही सांगू शकत नाही की एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. आणि आज सन्माननीय कर्जत पंचायत समिती माजी सदस्य सुनीलजी गोडविंद साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय मंगेशजी म्हस्कर साहेब आणि त्याचबरोबर माजी तंटमुक्त अध्यक्ष कृष्णा शेळके साहेबांचं देखील आगमन इथे होत असताना सामना आता 1 बॉल 8. सर्व पाहुण्यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. 1 बॉल कंपल्सरी 8. लास्ट बॉल जिंकली मॅच सोमजा 11 सावलेने. अभिनंदन टीम सावळे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व क्रीडा रसिकांचं मन खरं तर या मॅच कडे होतं, पण श्री 11 भोपळे संघाला पराभवाचा धक्का दिला सोमजा 11 सावळे संघाने. चला आई तुळजाबाबांनी जितेचा कर्णधार टॉस साठी आपण लवकर टॉस साठी आणि सोमजा 11 सावळे संघाचा या सामन्यात